मित्र हो, नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. आपण बघत आहात SEA न्यूज. आता आपण आलेलो आहोत ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील निमगाव तर्फे महाळुंगे. हे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीपासून अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे आज समता मेडिटेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या भूमिपूजन समारोहात आपण उपस्थित आहोत. या समारोहास खूप लांबवरून येऊन लोकांनी उपस्थिती लावलेली आहे. मेडिटेशनचे काय महत्व आहे ते आपणास भंते सुमंगल यांच्या प्रवचनातून ऐकण्यास मिळालेले आहे. या मेडिटेशनला बहुधा बऱ्याच लोकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे, मेडिटेशनचा लाभ घेतला आहे. चला आपण आता मेडिटेशन बद्दल थोडे जाणून घेऊया. सेंटर नाही आहे, हे ध्यान सेंटर, ध्यान केंद्र आहे. इथे आपण आनापानचा अभ्यास जे गृहस्थ आहेत ते करू शकतात आणि जे भिक्षू आहेत ते आणखीन गंभीर ध्यान साधण्यात जाऊ शकतात. जुन्नरमध्ये मी हे चालू करून वेगळं काही केलेलं नाही. जुन्नरची परंपरा आहे. इतिहासाचा आपण जो अभ्यास केला तिथं असे हजारो संख्येने असे केंद्र होते. काळाच्या ओघात ते बंद पडले आणि आपण छोटासा एक बीज लावण्याचं काम करतोय जुन्या परंपरेला. आपण गुगलवर जरी पाहिलं तरी आपल्याला माहिती मिळेल की जुन्नर हा एकमेव तालुका आहे की ते असे भरपूर केंद्र जुन्या काळात होते आणि त्याची ऊर्जा, प्रेरणा आणि सुंदरता इथे आणखीन अबाधित आहे. आणि म्हणून मी नाही निवडले, जागेने आपला सर्व नेते निवडलेले आहे या ठिकाणी ध्यान करण्यासाठी. इथे एक प्रामुख्याने गोष्ट अशी लक्षात आली की इथे बडे बडे नेते आले, बडे बडे ऑफिसर्स आले, परंतु त्यांचा सत्कार कुठल्याही प्रकारचा झालेला नाही. याचं एक मुख्य कारण काय सांगू शकाल? खरं तर ते त्यांनी त्यांचे जे पद आहे, मोठे अधिकारी असतील, मोठे त्यांचं राजकीय पद असेल, त्यांच्या मनाचं मोठेपण त्यांनी आज खऱ्या अर्थाने दाखवलंय. ते खरंच मोठे आहेत. कारण की आमच्याकडे तर इथं सत्कार नव्हता, त्यांना माहिती असून जर इथं आले, सर्वांसोबत या ठिकाणी बसून ध्यान केलं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होते, प्रसन्न होते. म्हणजे खरं पाहिलं तर तेच खरे राजकीय नेते आहेत, तेच खरे अधिकारी आहेत की ज्यांना पद, प्रतिष्ठान, मान नाही पाहिजे, त्यांना ध्यान पाहिजे, त्यांना लोकांचा आनंद पाहिजे आणि त्यांना ह्याला परंपरेला त्यांना सन्मान करायचा. ते खऱ्या अर्थाने ते त्या पदाला शोधतात असं मी म्हणतो. आणि असेच आपल्याला अधिकारी, राजकीय लोक, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जोडतील की त्यांना पद, प्रतिष्ठा नकोय, समाजाचं सुख, त्यांचं स्वतंत्रता, समता, न्याय, बंधुत्व यासाठी ते काम करतात. तर खऱ्या अर्थाने त्यांनी आज आदर्श घातलाय की त्या पदाला ते साजेसे आहेत. आणि मी अशा लोकांचं इथं या ठिकाणी खऱ्या अर्थाने सत्कार झाला मी असं त्या ठिकाणी समजतो. समता मेडिटेशन सेंटर आपण जे काही इथे आता भूमिपूजनाचा समारंभ केलेला आहे, तर समता ही जे आपण नाव ठेवलं तर याचा समता मागचा तुम्ही काही थोडा इतिहास सांगू शकाल? इतिहास हाच आहे की जिथे विषमता असते तिथं तो समाज लयाला जातो. भले ती जातीची असेल, धर्माची असेल, गरिबी श्रीमंतीची असेल, विषमता असेल तो समाज जास्त काळ सुखाने राहू शकत नाही. आज न उद्या त्या समाजात अराजकता मारत असते. जो समाज समतेमध्ये असतो तिथे भेदभाव नाही, जाती, गरिबी, श्रीमंती, तो समाज सुजलाम, सुफलाम आणि चांगल्या पद्धतीने प्रगतीकडे असतो. इथे समता शब्द दोन अर्थाने, एक सामाजिक आणि एक आंतरिक मनाची क्षमता. खरं तर सुख हे मनाबद्दल मिळत असतं. जर मन समतेमध्ये असेल, मन स्थिर आणि निर्मळ असेल, तर तो व्यक्ती स्वतः सुख शांतीमध्ये, आनंदामध्ये राहतो, प्रसन्न राहतो आणि इतरांना सुद्धा सुख शांती देत असतो. तर अशा अर्थाने हे समता केंद्र दोन्ही अर्थाने याचा समता शब्दाचा अर्थ घेतला पाहिजे. एक आंतरिक मनाची समता आणि एक सामाजिक समता, या दोन्ही पातळीवर एक खरं उतरेल याची मला पूर्णपणे खात्री. साधू साधू. सखी, धन्यवाद. माझं नाव नसीम आसिफ मुल्ला. तुम्ही विपश्यनाबद्दल काय शिकले आणि विपश्यना केल्याने काय होऊ शकतं, माझ्या जीवनामध्ये काय प्रकाश पडू शकतो, तर त्याबद्दल दोन शब्द. विपश्यना ही प्रत्येक माणसाने स्वतः आधी केली पाहिजे, मग त्यांचा अनुभव त्यांना लक्षात येतो. म्हणजे आम्हाला केल्यानंतर अनुभव चांगलाच येतो, पण त्यांनी प्रत्येकाने ती केली पाहिजे. परंतु करण्यासाठी तुम्ही जर सांगायचं म्हटलं की का केली पाहिजे, काय मन विपश्यना आता सांगितलं ना भंतेजींनी की समतेत राहतं, तर तुम्ही सगळ्या ह्याच्यावरती, विकारांवरती मात करू शकता आणि दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होतो समता ठेवण्यासाठी. की आपण थोड्या थोड्या गोष्टीत व्हायबल होतो किंवा आपल्याला दिशा कळत नाही किंवा आपल्याला निर्णय घेता येत नाही, पण त्या गोष्टीमध्ये आपल्याला हा विपश्यनाचा नक्कीच फायदा होतो. मन स्टेबल असल्यामुळे निर्णय शक्ती चांगली होते आणि व्यवस्थित आपल्याला कळतं ते.
बहुधा बऱ्याच लोकांमध्ये न्यूनगंड आहे की विपश्यना हे फक्त बुद्धिस्ट लोकांची आहे किंवा बुद्धाचं तिथं ज्ञान दिलं जातं किंवा बुद्ध अनुकरण केला जातो असं वागवलं जातं. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बुद्ध हे स्वतः शाक्य होते आणि क्षत्रिय होते. ते काय हे नव्हते. त्यांनी 6.5 वर्ष ती तपश्चर्या करून त्या पारमी पूर्ण करून ते बोधी हे मिळवली त्यांनी. आणि ते बीज सगळ्यांमध्ये असतं. ते प्रत्येकाला बुद्ध होता येतं आणि त्याच्यासाठी तुम्ही ते स्वतः करायला पाहिजे, तरच तुम्हाला ते कळेल. ते म्हणतच नाहीत की मी केले आणि त्याच मार्गावरती तुम्ही चला. तुम्ही करा आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. असं कुठेही सांगितलेलं नाहीये की हे मी केले आणि हीच लास्ट आहे. तर तुम्ही करा आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्या. अनुभवावरतीच तुम्हाला ते सांगतात. बरं, तुम्ही तर मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहात, परंतु तुम्ही बुद्धिझमकडे किंवा या विपश्यनेकडे कसं वळण्याचा म्हणजे प्रयत्न केला आणि का? माझी ही मागच्या जन्माची पारमी असेल किंवा पुण्य पारमी असेल किंवा मी ते केलं असेल किंवा शील समाधी प्रज्ञावरती काम केल्याशिवाय तुमच्या ह्या गोष्टी अंगीभूत येतच नाहीत. तर ते तुमच्यामध्ये असल्याखेरीज तुमच्याकडे त्या गोष्टी होणार नाहीत. ध्यान म्हणा किंवा इतर गोष्टी, तर ती असावी लागतं. म्हणून तर गोयंका गुरुजींनी त्यांनी सांगितलं की तुम्ही बीज तरी तुमच्यामध्ये पडू द्या. म्हणून त्यांनी विपश्यनाचा कोर्स घ्या, एक तरी घ्या. मग त्याचं थोडं अंकुर फुटून मोठं झाड वगैरे होऊ शकतं. असं ज्यांनी आता केलेलं आहे त्यांचं ऑलरेडी झाड झालेलं आहे. जे नवीन करतात त्यांच्यामध्ये त्यांनी बीज टाका आणि थोडंसं अंकुर येऊ द्या. ह्याच्यासाठी ते विपश्यना करा म्हणतात. धन्यवाद. कॅमेरामॅन अभिवादनसह मी सतीश पुणे. तर इथे येण्याचं तुमचं कारण काय असेल? मला 2 मिनिटात सांगा. भंतेजीच्या सहवासात आल्यामुळं शील समाधी आणि प्रज्ञा याचा अभ्यास चांगला करण्यासाठी इथे आलो. तर समजा संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला जर तुम्हाला सांगायचं असलं तर तुम्ही या विपश्यनाबद्दल किंवा ध्यानाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? भविष्य काळामध्ये शील समाधी आणि प्रज्ञा याच्याशिवाय पर्यायच नाही. जर आपलं आयुष्य उज्ज्वल आणि निब्बाणाचा मार्ग जर आपल्याला गाठायचा असेल तर ह्या 3 गोष्टी आपल्याला करणं आणि ह्या 3 रत्नांप्रती आपण श्रद्धा अटळ ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं राहील. आतापर्यंत आपण किती वेळा विपश्यना केली? माझ्या 10 दिवसाच्या 10, 20 दिवसाची 1, 30 दिवसाच्या 2, 15 दिवसाची 1 आणि सतीपठाण 2. यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. सेवा 3. सेवा 3. हो. आणि विशेष म्हणजे माझ्या जेवढ्या काही झाल्यात, बुद्धगयेला माझे 10 वेळा जाणं येणं झाले आणि बुद्धगयेमध्ये 2 सेवा आणि 4 विपश्यना झाल्यात. सारनाथ, लुंबिनी, वैशाली ह्या सगळ्या ठिकाणी मी साधना केलेली आहे. आता इथे भंतेजीने हे विपश्यना सेंटर जे इथं तयार केलंय, खूप स्तुत्य उपक्रम आहे भंतेजींचा. कारण लोकांना या विपश्यनेबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही फक्त बुद्धिस्ट आहोत एवढंच माहिती आहे, पण विपश्यना म्हणजे काय आणि ती कशी करायची याचा अभ्यासच केलेला नाही. बाबासाहेबांनी जर ही विपश्यना केली नसती तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ते लिहूच शकले नसते. कारण या ग्रंथामध्ये पूर्ण विपश्यनेची माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.